नमस्कार लोणीकर, कशात सगळे? वा वा, नाही खूप बरं वाटलं. खरं तर उपस्थित सर्व मान्यवर लोणीकर साहेब जी सुपुत्र, म्हणजे हे सगळा माहोल, सगळी मंडळी बघून खूप एवढं हे झालंय की का तुमच्या गावाचा नंबर नाही यायला पाहिजे, कारण एवढे एकोपाने काम करताय. आणि मी आता बघितलं अशी शाळा, डिजिटल शाळा जी मी आता ज्या गावात फिरतोय त्या गावात अशी नाही आहे. त्याच्यानंतर अजून एक मला ॲस्ट्रॉनॉमी लॅब दिसली, ती सुद्धा नाही आहे, मी बघितलेली. त्यामुळे जेवढे पॉईंट्स ह्या अभिनयाला मिळत आहेत तर त्या गोष्टीला सगळे तुमचे एक एक पॉईंट ॲड होत जात आहेत. आणि त्यामुळे मला वाटत नाही की कुठलंही कमतरता आहे तुमच्या ह्याच्यात, की बाबा हा मुद्दा नाही आहे, झाडच नाही आहेत, वृक्षारोपण नाही आहे, महिला बचत गट नाही आहे, रोजगार नाही आहे, असं कुठलंच आता तरी मला काहीच दिसत नाही आहे. सगळं समृद्ध आहे आणि उत्तम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे सुरू आहे त्या अभियानाला तंतोतंत तुमचं, मला वाटतं अजून भर पडली पाहिजे एक्स्ट्रा. आणि मगाशी सरपंच साहेब म्हणाले की सगळ्या आता गावचे काही इतर गावचे सुद्धा सरपंच आले आहेत, त्यांनी ह्या गावचा आदर्श घ्यावा, असं गाव प्रत्येक गावात व्हावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. आणि नक्की प्रत्येकाला वाटेल, आज मला बघून मलाही वाटलं की माझ्या गावात पण असं असावं, अशी शाळा असावी. खूप बरं वाटतंय. आणि आताच साहेबांनी उल्लेख केला, लोणीकर साहेबांनी, की मकरंद अनासपुरे सर सुद्धा आले होते स्वच्छता अभियान संदर्भात. नंतर अशोक सराफ साहेबसुद्धा आले होते. त्यांनी एखाद्या शॉर्ट फिल्मसाठी काही मदत केली आहे, त्यांना ब्रँड ॲम्बॅसिडर केलं आहे. तसंच साहेब मला कधीतरी काहीतरी करा. नाही पण बरं वाटतं, मी खूप भारावून गेलो त्यांचं काम बघून. आणि त्यांनी केलेले आत्तापर्यंत एवढं सगळं त्यांचं कार्य, आणि ते गावासाठी केलं, तुमच्यासाठी केलं, पुढच्या पिढीसाठी केलं. असंच करत राहा. आणि हे गाव आदर्श गाव, म्हणजे प्रत्येकाला सांगेन मी की लोणीत जाऊन बघा, तसं गाव आपलं पण झालं पाहिजे. यासाठी लोक इथे आले पाहिजे आणि लोणी हे पर्यटन स्थळ झालं पाहिजे असं मला वाटतं. खरं तर आता आमचा एक मित्र होता, हे अभियान चालू आहे वृक्षारोपण, तर सगळेच करायला लागले. आता अभियानात भाग घेतलाय, चला आपल्याला त्याचे रोजगार हमीच्या निमित्ताने झाडं लावायचे पैसे मिळतात, तर सगळे उठले चला करूया म्हणून. पण ते तेवढं इमानदारीने केलेलं बरं असतं. पण आमचे मित्र इमानदार ते कसले, एक जण खड्डा खणतोय, दुसरा बुजवतोय, खड्डा खणतोय, बुजविणार काय चाललंय, 7-8 खड्डे खणले, तो बुजवतोय, झाड कुठे आहे? तो बोलतो नाही काय झालं, झाड लावणार आज रजेवर आहे. त्यामुळे असं काही करू नका. वृक्षारोपण तर वृक्षारोपणच झालं पाहिजे. आणि खरं तर पुढच्या पिढीसाठी हे उत्तम आहे. आणि ज्यावेळी आता मुलं दिसली, लहान मुलं आहेत, मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा खूप हुशार होतो. हुशार म्हणजे मला आल्या आल्या सकाळी शाळेत बाहेर उभं करायचे शाळेच्या, एवढा हुशार. ऊन खा, ए जीवनसत्व, बी जीवन तू खा. आणि अक्षर तर एवढं छान होतं की मला सांगायचे 100 वेळा लिहून आण. एवढं खतरनाक आपलं सगळं काम होतं. तर माझा मित्राने मी बसलेला, आम्ही अभ्यासात म्हणलं पाडे, बाईने विचारले पाडे म्हण पाडे. मी म्हटलं मी तर केला नाही, म्हटलं जाऊ दे मी बोलतो काय येईल ते. आणि मी पाडा म्हणायला लागलो. तो मित्र म्हणतो नको बोलू नाही, थांब ना बोलू दे ना, मला येतो तो बोलायला काय. मग मी म्हटलं वेगळ्या पद्धतीने म्हणा. मी म्हटलं पण तुम्ही नाही म्हणायचा असा पाडा, हा का. हां, तर पाडा सुरू झाला माझा. बे एके बे, बे दुने अह, बे त्रिक अह, बे चोक अह, बे पाची है, बे सक अह, बे साती बे आटी बे नवे अ. तो मित्र बोलतो अरे काय बोलतेस. मी बोललो बेद आहे तुझ्या आईचा खूप. खूप मार खाल्लाय मी. त्यामुळे शाळा शिकायची,
मी पण शिकलो, नंतर मार खाऊन शिकलो, शाळा शिकलो, आपल्या गावचं नाव मोठं करायचं हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही एवढे भाग्यवान आहात, तुम्हाला एवढे छान मंत्री लाभलेत, एवढे आपले सरपंच लाभलेत, तर त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही. फक्त ते कसं टिकवायचं आणि एकत्र कसं राहायचं, त्यांना कशी मदत करायची, ते तुम्हाला कशी मदत करतील एवढं लक्षात ठेवा. गाव समृद्ध करा आणि पहिलं बक्षीस तुम्हीच मिळवा. धन्यवाद.